त्रिक 6 चौक 8 पंचे 10 सग 12 साती. काय झाले रमाबाई? आज अभ्यासात लक्ष दिसत नाही तुमचे. नाही. अभ्यासात मन रमवावे रमाबाई. उगाच जुलमाचा रामराम नको. घाबरू नका. काय झाले? जे काही डोक्यात विचार घोळत असतील ते बोलून टाका. काहीही असले तरी बोला. बाई, अहिल्या मामी गेल्या आणि त्याच्यानंतर आता लगेचच मोरू मामांच्या लग्नाची घरात चर्चा सुरू झाली. मला कसे तरीच होते आहे. जीव गलबलावा अशीच गोष्ट आहे ही. जणू काही वापरातला जिन्नस संपला म्हणून दुसरा जिन्नस मंडईतून आणावा असेच करतात हे पुरुष बायकांच्या बाबतीत. पहिली बायको गेली की 13व्याचे पाणी सोडून लग्नाचा मुहूर्त धरून दुसरी बायको आणतात घरात. कारण बायकांचा मुळी स्वतःच्या आयुष्यावर अधिकारच नसतो. जनावर असते. पुरुष सांगतील तसे जगायचे. बाई, बाई मला खूप भीती वाटतेय. माझ्या भावनांचा थोडा उद्रेक झाला. पण तुम्ही रडू नका रमाबाई. अजिबात घाबरू नका. तुम्हास तारतम्याविषयी मी जे नेहमी सांगत आले तेच आत्ताही सांगते. मला सांगा रमाबाई, महादेवराव, भांडारकर किंवा माझे पती हे पुरुषच आहेत ना? पण ते कधी वावगे वागले आपल्याशी? नाही. उलट घरातल्यांचा विरोध पत्करून महादेवराव खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहेत. आणि हे सारे नवमतवादी अनाथ, विधवा, परित्यक्ता म्हणजे टाकलेल्या स्त्रियांसाठी फार मोठे कार्य करीत आहेत. तेव्हा रमाबाई, पुरुष वाईट आणि स्त्रिया चांगल्या असे सरसकट विधानही नाही करता येणार. अखेर प्रत्येक गोष्ट तारतम्याने तोडून त्याची पारख करावी लागते. आले ना ध्यानात? हो. मला ठाऊक आहे. भोवतालच्या गोष्टी पाहून तुमच्या मनात अनेकदा खळबळ माजते. तुम्ही अनुमान न करता माझ्याशी बोलत चला. म्हणजे मनावरचे दडपण दूर होईल आणि अभ्यासात चांगले लक्ष लागेल. कळले ना? हो. मी आता लगेच अभ्यासात सुरुवात करते. पहिले मी तुम्हाला पटापट पाढे म्हणून दाखवते. गुड. बे एके बे, बे दुणे 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सग 12, बे साती 14. तुम्ही कशापाय घरच्यांचा राग झेलताय? अहो, आमच्यामुळं तुम्हाला तुमच्या नव्या लेकराचं तोंड बी बघायला नाही मिळालं. आणि असं किती दिवस म्हणू बायका पोरापासनं तुम्ही लांब राहणार आहोत? मी म्हणतो माझा ऐका. प्रायश्चित घ्या आणि व्हा मोकळं. प्रायश्चित्त? प्रायश्चित्त घेण्यासाठी सगळं केलंय का मी हे? मुळात प्रायश्चित्त घेणं ही गोष्टच चुकीची आहे. धर्माविरोधात मी वागलेलोच नाही. रूढी विरोधात वागलोय मी. धर्माने माणसात भेद केलेलाच नाही. भेद आपण करतो आपल्या सोयीसाठी, आणि ती गोष्टच चुकीची आहे. आणि ही चूक सुधारण्याची सुरुवात कोणीतरी करायलाच पाहिजे. अहो रावसाहेब, तुम्ही जात पाय घालवाय बघताय, अशी जाणार आहे का ती? अहो, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आली आहे ती. अहो, रक्तातूनच भिनली आहे ती. अहो, अजून ती जायची नाही 1000 वर्ष तरी. अहो, जी जात नाही तीच जात. दगड फुटत नाही म्हणून तो फोडायचा प्रयत्नच करायचा नाही का? हा जाती व्यवस्थेचा दगड फोडायला वेळ लागेल ना, लागेल वेळ. नाही फुटणार लगेच. हातापायाला लागेल तुमच्या. पण सतत घाव घालत राहिला ना तर कधीतरी फुटणारच हा दगड. पण आता होणार कसं?
अहो तुम्ही प्रायचित नाही घेतलं तर घरी बी थारा नाही आणि गावात बी थारा नाही, मग कसं होणार? दादा, पण इथे तर आसरा मिळेल ना काही दिवस? होय होय. मग पुढे काय करायचं पाहून घेईन मी. पण आता मागे हटणार नाही. काय नशीब घेऊन आलेस ग सोने तू. तुझ्या जन्मदात्याला तुझं तोंडही नाही पाहता आलं अजून. साऱ्या गावाने वाळीत टाकलंय ग त्यांना. काय करत असतील, कुठे असतील? सरस्वती, सरस्वती, तुम्ही तुम्ही अहो कुठे होतात तुम्ही? काय करत होता? मला इतकी काळजी वाटत होती तुमची. मी ठीक आहे सरस्वती, घाबरू नकोस तू. मी आपल्या हे बघा, तुम्ही सगळ्यांची क्षमा मागा. सगळं काही ठीक होईल बघा. तेवढे सोडून काहीही सांग. अहो पण मी आता माझ्या तत्वापासून हटणार नाही सरस्वती. सरू, मी फक्त आपल्या बाळाला बघायला. थांबा, मी आता घेऊन येते तिला. मोरबा, अरे ह्याचा कपाळात हात लावून का बसलायस? माझ्या एक रिकामपण हा माणसाचा मोठा शत्रू आहे. तेव्हा आता उठ बरे आणि नेहमीप्रमाणे कामाला लाग. बाळंबटची चित्त लागत नाही हो कशात. पाठोपाठ दोन. खरे, पण मोरबा सारे आयुष्य पडले समोर. जाणून बुजून मन कामात गुंतवण्याचा प्रयत्न कर. म्हणजे गाडी आपोआप रुळावर येईल. खूप प्रयत्न करतोय, पण खरे सांगू, अहिल्याचा चेहरा हलत नाही हो डोळ्यासमोरून. साहजिक आहे. म्हणून तो भाऊसाहेबांनी लगेच लग्न करण्याचा आग्रह धरलाय. भाऊसाहेबांचे स्नेही सदाशिवराव गाडगे त्यांची कन्या नक्की करण्याचे चालले. 30 यंदा लग्न कर्तव्य आहे. 8 वर्षांची आहे, पण प्रकृतीने धडधाकट आहे. म्हणून भाऊसाहेबांनी पत्रिका पाहून जुळत असतील तर जवळचाच मुहूर्त धरावेस सांगितले. तेव्हा आता तू काही चिंता करू नकोस. मी काही आपल्या आणि भाऊसाहेबांच्या शब्दाबाहेर नाही. ठीक आहे, तर मी लगेच पत्रिका पाहतो आणि जुळत असतील तर मुहूर्ताचाही बघतो. जवळचाच मुहूर्त बघतो. शुभस्य शीघ्र. तू शांत राहा. अहो अहो गोपाळच होता ना तो? खरं सांगा. त्या नाही बोलायच्या. आपण अण्णासाहेबांनाच सांगावयास हवे. यापुढे गोपाळशी कोणीही संबंध ठेवले तर त्याला वाळीत टाकण्यात येईल. आजच काय तो निकाल लावू पंचायतीत. हो, चला चला. देवा, का रे अशी परीक्षा बघतोस तू आमची? आता कुठे सारे सुखाचे प्रेमाचे चालले होते तर का आमच्या दोघांची अशी ताटातूट केलीस रे? का आता आम्ही दोघींनी कसं जगायचं यांच्याशिवाय?
यशस्वी भव. छान. आज अगदी मनासारखा अभ्यास झाला हो. असेच लक्ष दिलेत आणि नियमित सराव केलात तर प्रगती चांगली होईल. नमस्कार. नमस्कार. शिकवणी झालीये, मी निघालेच होते. होय, कानी पडले ते आमच्या. तुम्ही म्हणत होतात की चांगली प्रगती होईल. पाहूया बरे आतापर्यंत काय प्रगती झाली आहे ते. आम्हास मोठीच उत्सुकता आहे. जरूर. आपण असे करूया, आपण रमाबाईंना 5 प्रश्न विचारावे. बघूया तुमच्या परीक्षेत आमच्या शिष्या उत्तीर्ण होतात का ते. काय रमाबाई? हो, चालेल. असे म्हणता. बसा. आपणही बसा. हो. रमाबाई, लिहा. जन्मदाता. जन्मदाता. आता धृतराष्ट्र. आता दाखवा बरे. जन्मदाता, धृतराष्ट्र. वा. आता हे वाचा पाहू. रमाबाई, उच्चार सुद्धा शुद्ध असावयास हवे. वाचा. जन्मदाता, धृतराष्ट्र. अरे वा, उत्तम. आता आम्हाला सांगा, 7 5 7 5 35. हा. आणि 9 सक 9 सक 54. अरे वा, फारच छान. सगुणाबाई, आज आम्हास अतिशय आनंद झाला आहे. आमची निवड सार्थ ठरली. आता रमांच्या अभ्यासाची आम्हास अजिबात काळजी नाही. अहो, माझे कामच आहे ते. अभ्यासाबरोबरच तुम्ही कधी त्यांची आई, कधी बहीण, कधी मैत्रीण बनून त्यांच्याशी संवाद साधता, याची आम्हास कल्पना आहे. त्यामुळेच त्यांचा अभ्यास अतिशय जोमाने होत आहे आणि त्यांच्या मनातील शंकांचे निराकरणही होते आहे. धन्यवाद सगुणाबाई. असे नका मग महादेवराव. अहो, या शिकवणीचा मी मोबदला घेते, तेव्हा ते काम चोख करणे हे माझे कर्तव्यच आहे. असो. परंतु आता रमाबाईंच्या सामान्य ज्ञानाचीही परीक्षा घ्यावी असे आम्हास वाटते आहे. जरूर. त्या जागत्याच हुशार आहेत आणि आता अभ्यासातही शिस्त लागल्यामुळे त्यांचे विचारही प्रगल्भ होत आहेत. जरूर घ्या परीक्षा. बरे. हा, आम्ही आता या तांब्यातील अर्धे पाणी या पेल्यात ओततो. रमाबाई, हा तांब्या आणि यातील पाणी या विषयावर 1 वाक्य लिहा. काय वाटते तुम्हास? गावातले सारे संतापले तो. मला फार काळजी वाटते. त्यांनी तुम्हाला काय केलं तर? तू घाबरू नको सरस्वती. मला माहित आहे सारे. त्यांनी अण्णांनाही सांगितलंय की गोपाळशी संबंध ठेवला तर तुम्हासही वाळीत टाकू म्हणून. मग आता मी येते तुमच्या बरोबर. नाही सरस्वती, मी हाती घेतलेलं काम फार अवघड आहे. ही जातीभेदाची पाळंमुळं खूप खोलवर गेली आहेत. ती खणून काढण्यात खूप कष्ट पडणार आहे. हा मार्ग फार खडतर आहे सरस्वती, आणि तो मला एकट्यानेच चालावायचा हवा. म्हणूनच मी
नाही अहो पण होय सरस्वती, तू मन घट्ट कर. तुझा नवरा एका चांगल्या कामासाठी हे पाऊल उचलतो हे मात्र कधीही विसरू नकोस. अहो निदान आपल्या बाळीचे तोंड तरी पाहून जाऊ. नाही, आता मी तिचं तोंड तेव्हाच बघेन जेव्हा मी या कामात सफल होईल. आई, अण्णा आणि आत्याची काळजी घे. तुझी आठवण, तुझा हसरा चेहरा हेच माझे बळ आहे सरस्वती. मला हसऱ्या चेहऱ्याने निरोप दे. अहो थांबा. हे माझे स्त्रीधन आहे आणि अडचणीला उपयोगी येईल तुमच्या. जपा स्वतःला. रमाबाई, तांब्या पाण्याने अर्धा भरलेला आहे असे का लिहिलेत? तांब्या अर्धा रिकामा आहे असेही लिहिता आले असते. माझ्या आईकडे जेव्हा रुग्ण यायचे आणि त्यांना ती औषध द्यायची, त्याबरोबर ती तिच्या बोलण्यातून त्यांना आधार सुद्धा द्यायची. म्हणायची, तुम्हाला नक्की बरे वाटेल. आणि याच तिच्या आधार देण्याने रुग्ण अगदी खडखडीत बरे व्हावयाचे. त्यात औषधाचाही गुण असायचाच. आणि अर्धा तांबा रिकामा आहे यात उदासपणा जाणवला, पण अर्धा तांबा भरलेला आहे यात आधार मिळाला, आधार वाटला. म्हणून मी असे लिहिले. उत्तम रमाबाई, तुम्ही हा सकारात्मक दृष्टिकोन दाखवल्याचा आम्हाला अतिशय आनंद झाला. महादेवराव, आपले भाग्य थोर म्हणून आपणास अशी पत्नी लाभली. ह्यांचा सकारात्मक दृष्टिकोन यांना पुढील आयुष्यात नक्कीच फलदायी ठरेल.